मुंबई महानगरपालिकेच्या 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एसीबीकडून चौकशी सुरू असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। भ्रष्टाचारासंदर्भातल्या विविध प्रकरणात चौकशी सुरू आहे। आतापर्यंत 142 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झालंय। मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कर्मचारी पालिकेवर धडक मोर्चा काढणार आहेत। पालिकेनं सेवेत कायम करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होतीये। कोविड काळातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहे। तसंच चौकशीसाठी पालिका आयुक्तांकडे सुद्धा तक्रार केली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे। देशमुखांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सीबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि सुनेला सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याची तक्रार दाखल केली होती। दापोली तालुक्यातल्या मुरुड इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिलेली आहे। शासनाकडून हा आदेश 23 जानेवारी रोजी जारी करण्यात आला आहे। कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरै रेल्वे स्थानकापर्यंत अशा एकूण 37 रेल्वे स्थानकांचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि याबाबत नुकतंच कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित आणि सार्वजनिक बांधकाम विभागादरम्यान सामंजस्य करार पार पडलाय। मुंबई उच्च न्यायालयाकडून 33व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती देण्यात आलेली आहे। तसंच गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। नागपूरच्या धरमपेठ व्हीआयपी मार्गावर दिवसाढवळ्या मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। एका गुन्हेगारानं अगोदर एका विद्यार्थ्याच्या कारला धडक दिली आणि त्यानंतर जाब विचारला म्हणून त्याला बेदम मारहाण केली आहे। निखिल हिरणवार असं या आरोपीचं नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 27 जानेवारीपासून पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात टोरंट सीएनजी पंपांवर सीएनजी विक्री बेमुदत काळासाठी बंद असेल। सीएनजी डीलर असोसिएशननं हा बेमुदत संप पुकारलेला आहे। ओला स्कूटरच्या अपघातांची मालिका थांबत नसल्याचं चित्र सध्या समोर येत आहे। ट्विटरच्या माध्यमातून एक अत्यंत धक्कादायक अपघात समोर आलेला आहे। स्कूटी चालवतानाच चक्क पुढचं टायर तुटल्यानं एका महिलेला गंभीर अपघात झालाय। तिच्या पतीनं या अपघाताची माहिती ट्विट करून दिली आहे। ओला आणि सरकारकडून न्याय मिळण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। केवळ 20 रुपये उधारीवरनं झालेल्या वादातनं चिकन विक्रेत्यानं पाणीपुरी दुकानदाराला चाकूनं भोसकल्याची धक्कादायक घटना नागपूरमधल्या जरीपटका परिसरात घडली आहे। या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला होता। कोल्हापुरातल्या विशाळगडावर दारू पिणं पर्यटकांना चांगलंच महागात पडलंय। या प्रकरणी कोर्टानं 14 जणांना 10 दिवसांची कैद आणि 1000 दंडाची शिक्षा सुनावलेली आहे। पोलिसांनी अचानकपणे छापेमारीची मोहीम राबवत गडावर दारू पिणाऱ्या 14 जणांना अटक केली होती। साताऱ्याच्या वाढे गावच्या हद्दीमध्ये महामार्गानजीक असलेल्या हॉटेल परिसरात एकावर गोळीबार करण्यात आलाय। शुक्रवार पेठेतल्या एकाची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे। रात्री 1च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आल्यानंतर मारेकरी फरार झालेत। घटनास्थळी तालुका पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामाही केलाय आणि मारेकऱ्यांचा शोधही सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आलेली असून इथं दररोज हजारो भाविकांची गर्दी उसळतीये।
गुजरातच्या महिसागर इथल्या दुचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली। या आगीमध्ये शोरूममधल्या अनेक दुचाकी जळून खाक झाल्या। सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अन्नधान्य टंचाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता विजेच्या संकटानं घेरलेलं आहे। काल जवळपास पाकिस्तानच्या प्रत्येक भागात वीज नव्हतीच। 12हून जास्त वीज प्रकल्प ठप्प पडलेले आहेत। अनेक मोबाईल नेटवर्क बॅकअप पॉवरवर सुरू असून लवकरच मोबाईल सेवा पूर्णपणे ठप्प पडण्याची शक्यता आहे।